नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये आणि ऑनलाईन Amazon वरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर या पुस्तकावरून मी आज तुम्हाला शिकवणार आहे सरासरी भाग 2. बघा, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. तर शिक्षकाचे वय किती? आता नवीन येणारे व्यक्ती जे असते ते नवीन येणारी व्यक्ती इथे शिक्षक आहे. शिक्षक आल्यामुळे सरासरी 10च्या ऐवजी 11 झाली. आपण काय करू, म्हणजे 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी म्हणजे काय, 40 जणांचं वय प्रत्येकी अंदाजे 10 आहे. प्रत्येकाचं 10 आहे म्हणजे 40 जणांच्या वयाची बेरीज किती? 40 जणांच्या वयांची बेरीज. 40 जणांच्या वयांची बेरीज. प्रत्येकाचं 10 म्हटलं तर 40 गुणिले काय येईल? 10. 40 गुणिले सरासरी म्हणजे काय? 40 गुणिले 10 म्हणजे 400. म्हणजे किती येईल? 400. 40 जणांचे म्हणजे 40 विद्यार्थ्यांचे. आता जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले म्हणजे शिक्षक एक्स्ट्रा आला म्हणजे 40 आणि 1 किती झाले? 41. मग 41 जणांच्या वयांची बेरीज किती आहे? 41 जणांच्या वयांची बेरीज. आता 41 जणांची सरासरी दिली आपल्याला किती? शिक्षक आले तर सरासरी 11 झाली म्हणजे 41 जणांची सरासरी 11 झाली म्हणजे 41 जणांचं वय 11 वर्ष झालं. म्हणजे 41 गुणिले सरासरी म्हणजे 41 गुणिले 11. 11 1 11. अच्छा, 1 11 44 1 45. किती? 45. मग आता 41 जणांचं वय 451. 41 जणांच्या वयांची बेरीज आणि 40 जणांच्या वयांची बेरीज किती? 400. मग ही 41 जणांच्या वयातून ही जर 451 400 वजा केलं तर किती उत्तर येतं? 51. किती? 51. म्हणजे शिक्षकाचं वय किती आलं त्याच्यामध्ये? 51. शिक्षकाचे वय 51 वर्ष. किती? 51 वर्ष. एकदम सोपं आहे बघा. 40 जणांची 10 वर्ष म्हणजे 40 गुणिले 10 400. 40 जणांचं वय 400 झालं टोटल. शिक्षक आले म्हणजे 41 जण आला तर सरासरी 11 झाली म्हणजे 41 जणांचं 41 गुणिले 11 म्हणजे 451 झाली. 451 वय 41 जणांच्या वयांची बेरीज. मग 41 जणांच्या वयातून 40 जणांचे विद्यार्थ्यांचं वजा केलं. 451 वजा 400 वरून किती? 51 वर्ष. तर हा जो प्रश्न आहे PSI 2012 मध्ये आलेला आहे, MPSC ने विचारलेला प्रश्न आहे. आता याला शॉर्टकट जे आहे, संक्षिप्त आहे. तर ते कसं, नवीन व्यक्ती शिक्षक नवीन आले ना तर सरासरीमध्ये फरक किती पडला? 10च्या ऐवजी 11 फरक पडला म्हणजे सरासरीमध्ये फरक पडला 1. किती फरक पडला? 1 फरक पडला. आणि गुणिले सुरुवातीची संख्या 40 म्हणजे 40 जणांचे शिक्षक आल्यामुळे 40 जणांचं वय 1 ने वाढलं. 40 जणांचं वय 1 ने वाढलं. अधिक नवीन सरासरी म्हणजे अधिक 11 म्हणजे यांचं 40 हे वाढलं आणि ही 11 म्हणजे 40 आणि 11 51 वर्ष शिक्षकाचं वय. फक्त काय करायचं, सरासरीमध्ये किती फरक पडला? 10च्या ऐवजी 11 झाला म्हणजे 1 फरक पडला. सुरुवातीची संख्या गुणिले सुरुवातीची संख्या घ्यायची 40 अधिक नवीन सरासरी 11 घ्यायचं. 40 अधिक 11 बरोबर किती वर्ष? 51 वर्ष. बघा, सेम प्रश्न तलाठी परीक्षा 2016 मध्ये विचारलेला आहे की एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुलं बसली. 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुलं बसली. नावाड्यासह सर्वांचं वजन 24 किलोग्रॅम झालं म्हणजे नावाडी आल्यामुळे 22 ची सरासरी 24 झाली वजन. तर नावाड्याचं वजन किती? आता नवीन व्यक्तीचं इथं वजन विचारलं. नवीन व्यक्तीचं काय विचारलं? वजन. मग सरासरी 3 फरक गुणिले सुरुवातीची संख्या अधिक नवीन सरासरी. आपल्याकडे सरासरीमध्ये 22 च्या ऐवजी 24 झाली म्हणजे सरासरी 2 ने वाढली म्हणजे फरक 2 झाला. गुणिले सुरुवातीची संख्या नावेत 22 किलोग्रॅम आणि 25 मुलं म्हणजे 25 मुलांचं 2 वजन वाढलं म्हणजे 25 दुने 50 अधिक नवीन सरासरी झाली 24 म्हणजे 50 आणि 24 किती झाले? 74 म्हणजे 74 किलोग्रॅम हे नावाड्याचं वजन येईल. किती येईल? 74 किलोग्रॅम. तर आता हे झालं शॉर्टकट. फक्त एकदम बघा, 22 चं 24 आहे ना, 2 ने 25 मुलांचं 2 ने वाढलं म्हणजे 25 दुने 50 आणि मध्ये नवीन सरासरी मिळवायची 24. 50 आणि 24 किती? 74. आता आपल्याला जर समजा याला लॉंग कटने सोडवायचं ठरवलं, 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुलं म्हणजे 25 मुलांचं वजन किती झालं टोटल? 25 गुणिले 22 म्हणजे किती झालं? 22 म्हणजे 110. अच्छा, 11
22 दुनी 44 आणि 10 54 आणि 1 55 म्हणजे 550 झालं. हे 25 मुलांचं झालं. आता नावाडी आला तर नावाडी म्हणजे 25 च्या ऐवजी 26 होऊन गेले. 25 मुलं आणि एक नावाडी 26 होऊन गेली. 26 जणांचं 24 प्रमाणे किती येईल? 24 44 आहे, 14 आणि 24 दुनी 48 आणि 49 50 52 आणि 10 62 624 जण. म्हणजे हे 26 जणांचं वजन आणि हे 25 जणांचं वजन. 26 जणांच्या वजनातून 25 जणांचं वजन जर वजा केलं 624 वजा 550 म्हणजे 4 12 5 गेला 7 म्हणजे 74 किलोग्रॅम आलं. म्हणजे प्रॅक्टिकली काढलं तरी 74 आलं आणि शॉर्टकट काढलं तरी 74 आलं. अजून एक उदाहरण आपण शॉर्टकटने घेऊया. बघा पोलीस भरतीमध्ये असाच प्रश्न होता. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांचं वय 13 वर्ष झालं. म्हणजे बघा 12.5च्या ऐवजी 13 वर्ष झालं म्हणजे अर्धा वर्ष वय वाढलं. वर्ग शिक्षक आल्यामुळे अर्धा वर्ष वय वाढलं. म्हणजे 40 गुणिले अर्धा किती झालं? 20. 40 च्या अर्धा किती झालं? 20 झाला. नवीन सरासरी 13. 20 आणि 13 किती झालं? 33 झालं. म्हणजे 33. म्हणजे आपण तोंडी फक्त 2 सेकंदात 5 सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो. बघा बघा सरासरीतील फरक 12.5च्या ऐवजी 13 झाली म्हणजे अर्धा वाढली. सुरुवातीची संख्या 40. 40 गुणिले अर्धा अधिक नवीन सरासरी किती आहे? 13. 20 अधिक 13 बरोबर किती? 33 वर्ष. अजून एक उदाहरण पाहूया. बघा सेम प्रश्न आहे. एका वर्गातील 60 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 16.95 आहे. आता इथं वर्ग शिक्षक नाही आला, एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा सरासरी 17 आहे. म्हणजे 16.95 ते 17 याच्यामध्ये किती फरक आहे? म्हणजे 17.00 वजा 16.95 म्हणजेच इथं 6 केला, इथं 10 केला, याला 1 दिला, याला 9 झाले, याचे 10 केले, 10 5 गेला 5, 9 9 पॉईंटची पॉईंट 0.00 म्हणजे 0.05 चा फरक पडला. फरक किती पडला? 16.95 च्या ऐवजी 17 म्हणजे 17 मधून 16.95 ला 0.05 आला. एवढाच फरक पडला. सुरुवातीची संख्या किती आहे? 60 आहे. मग अधिक नवीन सरासरी त्याच्यामध्ये मिळवायची 17 म्हणजे 0.05 गुणिले 60 हे यायला पाहिजे. 0.05 गुणिले 60 5 शून्य ठेवून घ्या. 6 पंचे किती? 30. दशांश 2 अंक म्हणजे इथे 1 आणि 2 अंक म्हणजे याचा गुणाकार आला 3 आणि हे 17 म्हणजे नवीन विद्यार्थ्याचं वय किती आहे? 20 वर्ष. बाकीच्या विद्यार्थ्यांची सरासरी 16.95 होती. नवीन विद्यार्थी आल्यामुळे सरासरी विद्यार्थी फक्त तुम्हाला 16.95 ते 17 मधला फरक हा 0.05 यायला पाहिजे आणि याचा गुणाकार 0.05 गुणिले 60 एवढं यायला पाहिजे. 3 अधिक 17 लगेच 20 उत्तर येतं. बघा स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे तेव्हा 7वी स्कॉलरशिप मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 3 4 5 या प्रमाणात असणाऱ्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येची सरासरी किती? आता हे गुणोत्तर असतं ना तर याचा अर्थ असा असतो की या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने गुणायचं किंवा एका संख्येने भागायचं. आता 3 4 5 आता आपल्याला 2 अंकी मोठ्या संख्या बनवायचे. आता समजा 2 अंकी मोठ्या संख्येने याला जर 20 ने गुणलं तर 20 वजा 100 होऊन जाईल म्हणजे 3 अंकी संख्या होऊन जाईल. म्हणजे 20 ने तिघांना गुणता येणार नाही. म्हणजे कशाने गुणायचं? 19 ने गुणायचं. म्हणजे 19 पाहिजे किती आलं? 95. आता बघा गुणोत्तराचा अर्थ असा असतो की तिघांना एका संख्येने गुणा. तिघांना 19 ने गुणा. एकदा पळून गेला ना 19 ने गुणायचं मग 19 ने गुणायचं. म्हणजे 19 चोक 76 आणि 19 त्रिक किती? 57. आता बघा 3 4 5 असं आहे. मग 3 4 5 चा एक सरासरी 4 येतो. म्हणजे यांचा लसावी सुद्धा हे सुद्धा यांच्या पटीत आहे. 19 पटीत आहे. म्हणजे यांचा लसावी सुद्धा काही 76 काही 76 वाटलं यांची बेरीज करा. 57 अधिक 76 अधिक 95 भागिले किती करायचं? 3 करायचं. म्हणजे सरासरी बरोबर काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले किती? 3 संख्या आहेत म्हणून 3 एकूण संख्या. मग 6 6 5 11 7 18 झाले. अच्छा 1 9 1 10 7 17 आणि 5 22 झाली भागिले 3. 3 3 7 21 1 वरला 3 6 18 म्हणजे किती आली? 76. बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं 76 सर. म्हणजे 3 संख्या म्हणजे आता समजा 3 4 5 या मोठ्यात मोठे जर लहानात लहान विचारलं असतं लहानात लहान 2 अंकी संख्येची सरासरी हे उदाहरण तुम्हाला इथं समजून देतो. 3 4 5 या प्रमाणात असणाऱ्या म्हणजे काय? प्रमाणात असणं म्हणजे काय? तिघांना एकाच संख्येने गुणता येतं किंवा एकाच संख्येने भागता येतं.
पण मोठ्यात मोठ्या दोन अंकी, आता मोठ्यात मोठी दोन अंकी म्हणजे याला 19 ने गुणलं, याला 20 ने गुणलं तर 3 अंकी तयार होते, म्हणजे तिघांना 20 ने गुणता येणार नाही. 19 ने गुणलं तर 19 माझ्या 95 येते, म्हणजे यांना मग 19 गुणायला काय हरकत नाही. म्हणजे 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाचा 95 या त्या संख्या आहेत. आणि जेव्हा तीन संख्या असं 3 4 5 5 4 9 3 12 12चा लसा 20 समजा 4 येतो, तर यांना गुणून सुद्धा लसा 20 सुद्धा हा मधलाच येईल, लक्षात ठेवा. समजा यांना म्हणजे 76 आपण या तिघांची बेरीज करून तर 76 काढलं, समजा आपण यांना 20 20 ने गुणलं, 20 20 20 यांचा लसा काय येईल, म्हणजे 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 वजा 100 यांचा लसा काय येईल 80. ओके. आता आपण काय करू, हेच उदाहरण स्कॉलरशिपने जरी मोठ्यात मोठं विचारलं, आपण काय करू, लहानात लहान करू. काय करू, लहानात लहान, लहानात लहान करू. आता 3 4 5 लहानात लहान म्हणजे काय, आता समजा याला गुणावं लागेल, याला जर 3 ने गुणलं तर 3 दोन अंकी संख्या येईल, 3 त्रिक 9 म्हणजे एक अंकी संख्या येईल, म्हणजे कशाने गुणावं लागेल मग याला 4 ने गुणावं. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20, म्हणजे सरासरी काय येईल मग यांची 16 येईल. बघा 3 4 5 या प्रमाणात लहानात लहान. आता आपण काय करू, मागे 2 होता ना, आता 3 करू, 3 अंकी, मग 3 4 5. आता लहानात लहान 3 अंकी म्हणजे याला 3 ला कशाने गुणावं लागेल, 3 ला समजा आपण 30 ने गुणलं तर 30 त्रिक 90 येईल, म्हणजे दोन अंकीच तयार होईल. 33 ने गुणलं तर 99 येईल, म्हणजे तरी दोन अंकी होईल. म्हणजे कशाने गुणावं लागेल आपल्याला 34 ने गुणावं लागेल. कशाने गुणावं लागेल 34, म्हणजे 34 ने. 34 ने याला गुणायचं म्हणजे 3 चौक 12, अच्छा 1 3 त्रिक 9 1 10 102 होणार. यालाही 34 ने गुणायचं म्हणजे 4 चौक 16, अच्छा 1 4 त्रिक 12 आणि 1 13, म्हणजे सरासरी लगेच काय येऊन जाईल, हे गुणायची सुद्धा गरज नाही. म्हणजे सरासरी काय येईल, 3 4 5 या प्रमाणात असणाऱ्या लहानात लहान 3 अंकी संख्येची सरासरी किती, कोणती येईल मग ती 136 येईल. याला 34 ने गुणायची देखील गरज नाही, कारण याला 34 ने गुणून जे काही उत्तर येईल 5 चौक 20, अच्छा 2 5 त्रिक 15 2 17 170 येईल. मग पुन्हा यांची सरासरी पुन्हा काय येईल, मधली संख्या येईल, कारण यांचा सरासरी मधला आहे, म्हणून यांना कोणत्याही संख्येने गुणलं, एका सारख्या संख्येने गुणलं तरी सरासरी मधली संख्या येईल. बघा वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी 13 वर्ष आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे आता पहिले 25 गेले, मग राहिलेले विद्यार्थी किती, राहिलेल्या 25 म्हटलं तरी चालेल आणि राहिलेले म्हटलं तरी चालेल. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी 17 वर्ष आहे. तर विद्यार्थ्यांच्या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी होईल, म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचं. म्हणजे बघा दोन सारखे गट आहेत, पहिल्या 25 चं 13 आणि नंतरच्या 25 चं किती आहे 17. दोन सारखे गट असेल तर सरासरीची सरासरी काढून टाकायची. दोन सारखे गट असतील, 3 सारखे गट असतील, 4 सारखे, आता 25 25 चे दोन सारखे गट आहेत ना, मग 13 ची आणि 17 ची काय करायची, सरासरी काढायची. 13 ची 17 ची सरासरी काढायची, म्हणजे 13 आणि 17 मिळवायचे, त्याला 2 ने भागायचं, कारण दोन संख्या आहेत. 17 आणि 13 किती होतात, 30 होतात, भागिले 2 बरोबर सरासरी किती आली 15 आली. सरासरी किती आली 15 वर्ष. सोपं आहे ना. पाहूया अजून तिसरं. बघा सेम प्रश्न आहे. एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांना 70% गुण, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना 64% गुण, उरलेल्या 20 विद्यार्थ्यांना 40% गुण मिळाले. तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती, म्हणजे 60 चे 20 20 20 असे गट केले. मागच्या वेळेस कसं 50 चे 20 25 25 असे गट केले होते. आता 60 चे काय आहेत 20 20 20 असे सारखे 3 गट केलेले आहेत. 3 सारखे गट केलेले आहेत ना, मग आपण ती गुणांची काय करायची, सरासरी काढून टाकायची. 70 64 आणि 40, 70 64 आणि 40 यांची सरासरी काढायची, भागिले किती करायचं 3 करायचं, कारण 3 संख्या आहेत म्हणून. मग सरासरी बरोबर बघा, जर 2 सारखे गट असतील तर दोघांची सरासरी काढा, 3 सारखे गट असतील तिघांची सरासरी काढा, 10 सारखे गट असतील 10 ची सरासरी काढा. मग याचं उत्तर काय आलं, बरोबर आलं 4 6 4 10 7 17 भागिले 3, 3 5 15 2 उरले 3 8 24, म्हणजे किती उत्तर आलं याचं 58. म्हणजे उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी आहे 58. पुन्हा एकदा समजा बघा 20 20 20 असे 3 गट आहेत 60 पैकी 60 विद्यार्थ्यांचे, म्हणून तिघांच्या
गुणांची सरासरी काढा. जर 15-15चे 4 गट राहिले असते तरी आपण त्यांची सरासरी गुणांची सरासरी काढली असते. ओके, पाहूया पुढचा प्रकार. स्कॉलरशिप 2011 मध्ये सेम प्रश्न आलेला आहे. इथे फक्त कुमार व ध्रुव यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. म्हणजे दोघांचं सरासरी वय 12.5 वर्ष म्हणजे काय, याचं बी 12.5 धरायचं आणि याचं 12.5, म्हणजे कुमार आणि ध्रुवचं 12.5 25 होईल. कुमारला समजा आपण x मानलं, याला समजा y मानलं, ध्रुवला आपण y मानलं, मी इथं y येईल, समीराला समजा z मानलं तर इथं z येईल. मग समीराचं इथं z येईल आणि कुमारचं इथं x येईल. ओके, म्हणजे x आणि y जर केलं एकत्रित तर किती होईल, दोघांचं 12.5 वर्ष सरासरी म्हणजे 12.5 किती वर्ष होईल, 25 वर्ष होईल कुमारचं आणि ध्रुवचं. जर ध्रुव आणि समीरा म्हणजे y आणि z जर एकत्र केलं, y आणि z एकत्र केलं तर दोघांचं एकूण वय 19 वर्ष दिले. इथं काही सरासरी दिली नाही आपल्याला, काय सरासरी दिली 19 द्या 38 लिहून नाही, दोघांचं एकत्रित वय दिले, एकूण वय दिले 19 म्हणजे डायरेक्ट 19 लिहायचं. आता x आणि z म्हणजे समीरा आणि कुमार, x आणि z यांचं सरासरी वय आहे 14, म्हणजे याचंही 14 मानायचं, याचंही 14, 14 आणि 14 किती मानायचं 28. म्हणजे इथं बघा दोनदा z आला, दोनदा y आला आणि दोनदा x आला, म्हणजे दोनदा x अधिक y अधिक z आला, तिघ दोनदा आले तेव्हा यांची बेरीज 8 आणि 8 सोडे 17 आणि 5 22, चल 2 2 2 4 1 5 2 7 होईल, म्हणजे 72 होईल. म्हणजे तिघांचं वय दोनदा घेतलं तेव्हा 72 होईल. म्हणजे एकदा घेतलं, 2 इकडे भागिले केला तर x अधिक y अधिक z तर केलं तर 72 भागिले 2 बरोबर किती 36. म्हणजे तिघांचं वय किती 36 येईल. तिघांचं वय 36 म्हणजे सरासरी बरोबर काय, सरासरी बरोबर 36 भागिले 3. आणि तिघांचं वय आहे ना 36, तिघांचं एकत्रित वय विचारलं तर 36 आणि तिघांची सरासरी विचारली तर 36 भागिले किती 3 बरोबर किती 12 वर्ष. किती वर्ष 12 वर्ष. पुन्हा एकदा पाहतो बघा, कुमार आणि ध्रुव यांचं सरासरी वय 12.5 म्हणजे याचं 12.5 याचं 12.5 असं मानायचं, म्हणजे 25 वर्ष. ध्रुव आणि समीरा यांचं वय एकूण वय 19 म्हणजे याला y अधिक z 19. समीरा आणि कुमार म्हणजे x आणि z यांचं वय सरासरी 14 म्हणजे 14 धरायचं म्हणजे 28 वर्ष. मग तिघांचं दोनदा x आलं, दोनदा y आलं, दोनदा z आलं, x y z जर दोनदा आलं तर तिघांची बेरीज 72 येते. मग 2 इकडे भागिले केला तर म्हणजे तिघांची बेरीज 36 येते. तिघांची बेरीज 36 येते म्हणजे सरासरी 36 भागिले 3 बरोबर किती येईल 12 वर्ष येईल. बघा सेम प्रश्न आहे, फक्त थोडासा चेंज आहे. अजय आणि विजय यांच्या वयाची सरासरी 36 वर्ष आहे. म्हणजे अजयचं 36 मानायचं, विजयचं 36 मानायचं, म्हणजे अजयला x मानू, विजयला y मानू. म्हणजे x अधिक y जर मानलं तर 36 आणि याचं 36 किती होईल 72 म्हणजे 72. आता विजय आणि अनिल, आता विजयचं मानलं y आणि अनिलचं मानू z, म्हणजे y आणि z यांची सरासरी जर 35 आहे म्हणजे याचं 35 आणि त्याचं 35 मानायचं, म्हणजे किती वर्ष येईल 70 वर्ष. आता अनिल व अजय, आता अनिलला काय म्हटलंय आपण z आणि अजयला काय म्हटलेले x, म्हणजे x आणि z यांची जर बेरीज केली याचं सरासरी 29 आहे, म्हणजे याचं 29 याचं 29 किती आलं 58. म्हणजे पुन्हा दोनदा x दोनदा y दोनदा z आलं, म्हणजे 2 कंसात x अधिक y अधिक z असं जर केलं तर 8 आणि 2 10 चला 1 7 आणि 7 14 15 आणि 5 20 म्हणजे 200. इकडे भागिले गेला तर x अधिक y अधिक z बरोबर 200 भागिले 2 बरोबर किती 100. म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज किती 100. आता आपल्याला इथं तिघांच्या वयांची सरासरी नाही विचारली किंवा तिघांच्या वयांची बेरीज नाही विचारली, आपल्याला अजयचं वय विचारले. आता अजयचं वय म्हणजे कोणतं x. आता याच्यामधून आपल्याला जर x काढायचं असेल तर y अधिक z वजा करावं लागेल. y अधिक z किती आहे 70 आहे. म्हणजे x अधिक y अधिक z मधून x अधिक y अधिक z बरोबर 100 मधून जर समजा आपण अजयचं म्हणजे x वय काढायचं असेल तर y अधिक z वजा करायचं. y अधिक z आपल्याकडे आहे 70, म्हणजे y कट z कट, म्हणजे x बरोबर 100 वजा 70 म्हणजे किती वर्ष येईल 30 वर्ष येईल. म्हणजे अजयचं वय 30 वर्ष येईल. किती वर्ष येईल 30 वर्ष. आता समजा x काढायला लावला तर y अधिक z वजा करायचा. जर समजा y काढायला लावला तर x अधिक z वजा करायचा आणि z काढायला लावला तर x अधिक y वजा केला असता. ओके, पाहूया आता पुढचा प्रकार.
बघा एमपीएससी ने हा एक प्रश्न विचारलेला आहे की 70 पूर्वीच्या अर्धाने कमी होत जाणाऱ्या 7 संख्यांची सरासरी किती. अर्धाने कमी होत जाणाऱ्या म्हणजे समान फरक आहे, अर्धा 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 अर्धा. आणि जर समान फरक असेल आणि 7 संख्या असेल तर चौथी संख्या ही सरासरी असते. किंवा 5 विषम संख्या असेल तर 5 विषम संख्यांची सरासरी ही त्याच्यातली 3 नंबरची तिसरी विषम संख्या असते. किंवा 5 समसंख्यांची सरासरी ही तिसरी समसंख्या असते. आता 70 पूर्वीच्या अर्धाने कमी होणाऱ्या म्हणजे कोणती. 69, 69, 68, 68, 67, 67, 66 हा संख्येतील 1 2 3 4 5 6 7. मग यांची सरासरी काय. मग इकडच्या 3 संख्या सोडायच्या, इकडच्या 3 सोडायच्या म्हणजे कोणती सरासरी आहे. 68 ही त्यांची सरासरी. यांची सरासरी किती येईल 68. किंवा असाच प्रश्न तुम्हाला विचारले 9 पूर्वीच्या अर्धाने कमी होणाऱ्या 9 पूर्वीच्या अर्धाने कमी होणाऱ्या 7 संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारले. त्याच्यातल्या 9 अर्धाने कमी होणाऱ्या इथं 9 संख्यांची विचारलेली. किती 9 संख्यांची असाही प्रश्न आलेला आहे. 9 पूर्वीच्या म्हणजे कोणती 8.5 8 7.5 7 6.5 6 5.5 5 4.5 4 किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत. इकडच्या 4 संख्या सोडायच्या 1 2 3 4 सोडायच्या, इकडच्या 4 सोडायच्या 1 2 3 4 आणि मधली संख्या काय येईल त्याची काय सरासरी 6.5 काय येईल सरासरी. ओके. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की 11च्या पुढील 7 विषम संख्यांची सरासरी 7 विषम संख्यांची सरासरी. आता 11च्या पुढील म्हटलं तर 11च्या पुढच्या विषम संख्या कोणत्या 13 15 17 19 21 23 25 या संख्या आहेत. मग 7 1 2 3 4 5 6 7. मग इकडच्या 3 काढायचे, इकडच्या 3 काढायचे म्हणजे सरासरी कोणती आहे 19 आली. ओके. बघा सेम प्रश्न 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे. आता जर 4 समसंख्या आहेत ना तर 4 समसंख्यांची सरासरी किती आहे 35. म्हणजे 35च्या अगोदर 2 असतील आणि नंतर 2 असतील. 35च्या अगोदर समसंख्या कोणती 34 आणि 32 आहे आणि 35च्या नंतर 36 आणि 38 आहेत. मग सर्वात लहान संख्या कोणती आली 32 आली. कोणती आली 32. ओके. 4 समसंख्या असेल तर पहिले 4 समसंख्याची सरासरी दिली असेल तर अगोदर 2 असतील नंतर 2 असतील. आता बघा 5 क्रमवार विषम संख्याची सरासरी 47 आहे. म्हणजे सरासरी 47 आहे ना 5 आहेत ना या म्हणजे अगोदर 2 असतील 47 अगोदर 2 असतील 47 नंतर 2 असतील. 47 अगोदर कोणती असेल 45 43 असतील आणि नंतर कोणते असतील 49 आणि 51 असतील. ओके. आपल्याला त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आली मग 51 आली. कोणती आली 51. बघा 8 क्रमवार विषम संख्येची सरासरी 14 आहे. म्हणजे सरासरी 14 आहे म्हणजे अगोदर 4 असतील 14च्या अगोदर 4 आणि नंतर 4 असतील विषम असतील म्हणजे 13 11 9 7 13 15 17 19 आणि 21 या संख्या असतील. तर सर्वात मोठी संख्या 21 लहान संख्येच्या किती पट म्हणजे 7च्या किती पट आहे ही 3 पट आहे. ओके. बघा 8 क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे ना म्हणजे अगोदरच्या संख्या 4 नंतरच्या संख्या 4 आणि मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आली. बघा 1/10 1/100 1/1000 आणि 1/10000 या 4 अपूर्णांकाची सरासरी किती. आता 1/10 म्हणजेच काय खाली 1.0 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर 1 अंक द्यायचा 0.1. 1/100 म्हणजेच किती खाली 2 शून्य आहेत म्हणजे वर दशांश चिन्हानंतर 2 अंक पाहिजे 1 आणि हा 1 म्हणजे 0.01 असेल. 1/1000 म्हणजे किती 3 शून्य आहेत म्हणजे 1 2 आणि 3 इथं दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 0.001 आणि 1/10,000 म्हणजेच किती 4 शून्य म्हणजेच किती दशांश चिन्हानंतर 4 अंक. आता यांची बेरीज करायची सरासरी म्हणजे काय यांची बेरीज करायची भागिले एकूण संख्या घ्यायच्या. तर यांची बेरीज किती
एक पॉइंट आणि शून्य, म्हणजे बेरीज आली 0.0 भागिले आलं 4 आलं, कारण 4 संख्या आहेत. याला 4 ने भाग द्यायचा. आता याला असा भाग दिला तरी चालेल. 0.1111 भागिले 4 भाग जाते म्हणून शून्याचा भाग द्यायचा 0. दशांश चिन्हानंतरचा अंक घेतला की उत्तराला दशांश चिन्ह द्यायचं. पुन्हा भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा. 400. हा एक घेतला गेला. आता हा एक घेऊ. एकाचा 0 गेला 1. आता हा एक घेऊ. 4 दुने 8. 11 8 गेला किती 3. आता हा एक घेऊ. 4 7 28. 3 उरले. पुन्हा हा एक घेतला. पुन्हा 4 7 28. पुन्हा 3 उरला. पुन्हा आता इकडे 0 घेऊ. हा 0 घेतला. 4 7 28. पुन्हा 2 उरला. 4 25. म्हणजे सरासरी काय आली 0.27775. 0.2775 ही त्याची काही सरासरी. अतिशय सोपं आहे. 1/10 म्हणजे 0.1. 1/100 म्हणजे 0.001. 1/1000 म्हणजे 0.001. 1/10,000 म्हणजे 0.0001. मग त्यांची बेरीज करून सरासरी काढायची. बघा, ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. म्हणजे 60 किलोमीटर जर गेली बरोबर वेळेमध्ये पोहोचते. आणि जर 50 किलोमीटर ताशी वेगाने गेली तर 30 मिनिटे उशिरा पोहोचते. तर तिने कापावयाचं अंतर किती? आता कशाला जास्त वेळ लागला? 50 किलोमीटरला. म्हणजे जास्त लागणारा वेळ, जास्त वेळ वजा कमी वेळ बरोबर 30 मिनिटं. 30 मिनिटं म्हणजे काय? 30/60 तास. 30/60 तास. आता समजा आपण अंतर जर x मानलं, जर अंतर x मानलं तर मग x अंतर 50 वेगाने जास्त वेळ लागेल. x अंतर भागिले वेळ. बघा, अंतर भागिले वेग बरोबर काय? वेळ. म्हणजे अंतर भागिले वेग म्हणजे x अंतर 50 किलोमीटरने जर गेलं तर जास्त वेळ लागेल, आणि x अंतर जर 60 वेगाने गेलं तर कमी वेळ लागेल. म्हणजे जास्त वेळातून कमी वेळ वजा केला तेव्हा 30 1 30, 30 2 60 म्हणजे 1/2 राहील. जास्त कोणाला 50 किलोमीटर जायला जास्त वेळ लागेल. काही अंतर आहे, समजा 300 किलोमीटर अंतर आहे तर 6 तास लागेल, आणि समजा 60 किलोमीटर वेगाने 5 तास लागेल. बरोबर की नाही? म्हणजे इथे हे जास्त आहे. म्हणजे जास्त वेळ केव्हा लागेल? जेव्हा वेग कमी असेल तेव्हा जास्त वेळ लागेल, आणि वेग जास्त असेल तेव्हा वेळ कमी लागेल. जास्त वेळातून कमी वेळ तर 30 मिनिटं उरतात. आता एवढं मात्र सोडवायचं. 60 ने x ला गुणलं 60 x आलं. 50 ने x ला गुणलं 50 x आलं. भागिले 50 गुणिले 60 आलं बरोबर 1/2 आलं. म्हणजे 60x वजा 50x पुन्हा 10x आलं. खाली 50 गुणिले 60 आलं बरोबर 1/2 आलं. मग 0 गेला 0 गेला. तिरकस गुणाकार 2 गुणिले x 2x आणि 5 × 30 म्हणजे बरोबर 300 × 300. म्हणजे 2 इकडे भागिले होईल, म्हणजे x बरोबर 300 भागिले 2 म्हणजे किती? 150. किती अंतर आलं ते? 150 किलोमीटर आलं. पुन्हा एकदा समजतो. 60 किलोमीटर वेगाने कमी वेळ लागेल म्हणजे योग्य वेळ. 50 किलोमीटर वेगाने जास्त वेळ लागेल. म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर x मानलं तर x भागिले x वजा 50, x भागिले 50 वजा x/60 बरोबर 30 मिनिटं म्हणजे 30/60 म्हणजे 1/2 तास. एवढं सोडवलं तर अंतर किती आलं? 150 किलोमीटर. अंतर किती आलं? 150. अजून एक प्रश्न घेऊ आपण. बघा, आपण सेम घेतलं. ताशी 60 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते, आणि ताशी 48 किलोमीटर वेगाने गेली तर 20 मिनिटं उशिरा लागतात. म्हणजे सेम, जास्त वेळ वजा कमी वेळ बरोबर इथं फक्त काही 30 मिनिटाच्या ऐवजी काही 20 मिनिटं, आणि 20 मिनिटं म्हणजे 20/60 तास. 0 गेला 0 गेला. 2 1 2 2 3 6 म्हणजे 1/3 तास येईल. फक्त इथं 1/3 घ्यायचं आणि उत्तर काढायचं. अंतर x मानायचं. x/48 वजा x/60 बरोबर 1/3 येईल. आणि हे सोडल्यानंतर 60x वजा 48x म्हणजे 12x, आणि खाली 48 गुणिले 60 बरोबर 1/3.
12 एक 12, 12 म्हणजे 60. म्हणजे इकडे 3 गुणिले x बरोबर 3x आलं आणि इकडे 48 गुणिले 5 आलं. आणि 3 तिकडे भागिले जाईल. x बरोबर 48 गुणिले 5 भागिले 3. 3 एक 3, 1 उरला 3 सक 8. 16 पंचे किती? 80 किलोमीटर अंतर आलं. किती किलोमीटर अंतर आलं? 80 किलोमीटर अंतर आलं.